परवानगी असून 225हून अधिक मशिदी बेकायदेशीरपणे भोंगे वापरतायत। भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती। लातूरमध्ये भाजपचा काँग्रेसला पुन्हा धक्का। चाकूरचे माजी नगराध्यक्ष आणि 3 विद्यमान नगरसेवक भाजपात। चाकूर पंचायत समितीच्या 5 पंचायत समिती सदस्यांनीही हाती घेतला भाजपचा झेंडा। परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणी 18 महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप एकही अटक नाही, ही गृह खात्याची मोठी नामुष्की। खासदार सुप्रिया सुळेंची टीका, तर खून प्रकरणी फडणवीसांना लक्ष देण्याची मागणी। आमदार तानाजी सावंत निवडून आल्यापासून मतदारसंघामध्ये न आल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड। उद्योगधंदे सांभाळण्यासाठी त्यांना आमदारकी हवी, माजी आमदार राहुल मोटेंची टीका। तानाजी सावंतांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यामुळे अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत। तानाजी सावंतांच्या कार्यालयाकडून अधिकृत माहिती। अजित पवारांचा महाजातीयवादी उल्लेख केल्याचा पश्चाताप वाटत नाही। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या नोटिशीला प्रत्युत्तर, अजित पवार धुतल्या तांदळासारखे आहेत का, हाकेंची टीका। बीडच्या ज्योतिर्लिंग वैजनाथ देवस्थानच्या जागेवर परळी नगर परिषदेनं दिले 40 घरकुल। वैजनाथ देवस्थानाच्या पुजाऱ्यांची धक्कादायक माहिती, देवस्थानाच्या जमिनीवरील अतिक्रमणामुळे पुजारी आग। प्रवेशावेळी भरलेली रक्कम आणि फीचे उर्वरित पैसे मागितल्यामुळे एकाला मारहाण। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धक्कादायक घटना, संस्थाचालकानं रागाच्या भरात पालकाला मारलं। मारहाणीमध्ये पालकाचा मृत्यू, संस्थाचालकावर गुन्हा दाखल।